कसे आहात? तर आज आपण चाललो आहे राजापूरला शूटसाठी. प्री वेडिंगचं शूट आहे. केतन द फोटोग्राफरचं शूट आहे आज. तर आता आपण पोचलो आहे आडवलीला गाडी थांबली आहे. अजून एक स्टॉप आहे, मग आपण पोचू राजापूरमध्ये. तर मस्त ऊन पडलं आहे, थंडी पण आहे आणि वातावरण मस्त झालं आहे. तुम्हाला ते दाखवतो. कोकण रेल्वेचा एक जुगाड दाखवतो. बघा, त्याला पाणी लीक होत आहे, त्यामुळे त्यांनी प्रोमॅक्स उपाय केला त्याच्यावरती. डायरेक्ट पिशवी लावून टाकले आणि त्याच्यात पाणी साठतंय आणि एक थेंब पडतंय त्याच्यात. कोच नंबर पण बघून घ्या. कोकण रेल्वे बघत असाल तर बघा जरा हे काय चालू आहे. करा, सुधारणा करा. तर आपण आता राजापूरला पोचूच थोड्या वेळात. तोपर्यंत मी थोडे घेतलेले शॉर्ट्स बघा जरा ट्रेनमधले. Here comes trouble, putting on a show, like a domino I fall, another bottle, don't know what to say, send me on my way to you. I know you're all that I want, but I don't even know your name, so don't go and leave me lonely, I'll show you another way. आता जो स्टेशन आहे त्याचं नाव मी घेऊ शकत नाही, तुम्हीच बघा काय आहे ते. हा आपला फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे. वाचलं चला. आता आपण राजापूरला पोहोचलोय आणि केतन येतोय आपल्याला घ्यायला. सालाबादप्रमाणे तो लेट होणार आहे. जेव्हा राजापूरला आलं तेव्हा अर्ध्या तासापेक्षा कमी मी इथे बसलो असं झालंच नाही. नेहमी लेट करतो, नेहमी. बघा आज पण लेट करेल. आज सोडून माझं लवकर आलाय. केतन द फोटोग्राफर. नमस्कार शेठ. नमस्कार. मित्रांनो, आता आपण राजापूरमध्ये आहे आणि हा मुंबई गोवा हायवे ना? मुंबई गोवा हायवे ना? तुम्ही आमची परवाची व्हिडिओ बघितली असेल मुंबई गोवा हायवेची. कॉलेज सोडून आम्हाला 8 वर्ष झाली, तरी पण हा हायवे बनतोच आहे. आणि असं वाटतंय आम्ही बोलत होतो ते खरंच होतंय की काय. आमच्या पोरांना तरी हा हायवे बघायला भेटतोय की नाही. आमच्या चिपळूणचा मुंबई गोवा हायवे बघा आणि हा बघा, जमीन आसमानाचा फरक आहे. आमच्याकडे 7 वर्ष झाली खोदून ठेवलेला आहे. हा बघा कसला मक्खन हायवे एकदम खतरनाक. काय हा प्रकार? गेलं कसं काय? तिकीट कुठं आला पडायला? वरती चालली तर मित्रांनो, आता आपण पोचलो आपल्या पहिल्या लोकेशनवरती. ट्रेडिशनल लुक आहे पहिला. सो सुंदर मंदिर आहे. तुम्हाला लोकेशन तर सांगू शकत नाही, शेअर नाही करू शकत. सो तुम्हाला फक्त टूर करवतो छोटीशी की मंदिर कसं आहे ते. चला बघूया. बबलू वन साईड पोहोचला होता. बबलू घामाटलाय पण बोलतो साल्टी गेली तरी चालेल, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. केतन पण वन साईड नडतोय. ओके
डन. चल. लास्ट अरे हसू नको. A few moments later. आता आम्ही जेवण वगैरे केलंय आणि आता आम्ही निघतोय पुढच्या शूटसाठी नेक्स्ट लोकेशनवरती. बीच साईडला आहे ते. तर बघूया आता. ऊन पण खूप आहे. ॲक्च्युली सकाळीच लेट झाला त्यामुळे थोडं लेटच सुरुवात केली आहे. त्यामुळे आता काय ऑप्शन नाही. आता उन्हातनं शूट करावं लागणार आहे. तसं आपण करत नाही उन्हातनं शूट, पण आता ऑप्शन नाही. ठीक आहे चला. बबलूला झोप आली होती. बबलूला आता मी झोपतो. वाघ जेवलाय आता. वाघ आता आराम करणार होता, पण रिंग मास्टर बोलला बाहेर आलाच तरच खायला भेटेल. नाही तर नाही. त्यामुळे त्याला त्या तोंडावर तुम्ही बघू शकता झक मारून आल्यावर का असं काय एक्सप्रेशन आहे. दात बघा. मदन चिकना. खाली गेला मान दोघांची पण थोडीशी. कशात नाही काय. आम्ही आलोय विजयदुर्ग फोर्टवरती आता शूटसाठी. काय माहिती अचानक काय वाटलं त्याला. वाटलं पण विजयदुर्गवर जाऊया शूटला. बबलू शूट होईल काय बघूया आता. बबलू बोलतोय 50-50 चान्स आहे. बघूया आता. समोर किल्ला आहे बघा. समोर किल्ला आहे. समोर जो बीच दिसतोय तिकडनं आम्ही इकडे आलो बोटचं शूट घ्यायला. बघूया आता पॉसिबल होतं काय. वाडा बघा कसला भारी आहे. खतरनाक लुक आहे ना. आधीच्या काळी कसला असेल. ते बोटचं शूट नाही घेत आहे कारण का ते बोलतात की अर्धा एक तास लागेल बोट काढण्यासाठी. सो आम्ही आता डायरेक्ट बीचवरती जातोय व्हाईट कॉस्ट्यूमवरती शूट करायला. विजयदुर्ग बीचवरती शूट करतो आता. उगाचच वेळ गेला. तिथे पण बीचवरच होतो. तिथे पण केलं असतं तरी चाललं असतं. तर काय याची त्याची इच्छा. चला. आपल्या महाराजांचा किल्ला बघितला एक वेगळाच फील येतो. अजून पण कसला थाटात उभा आहे. हवा ना. महाराजांचा किल्ला बघून एकच वाटतं की महाराजांनी आपल्यासाठी खूप केलंय, पण आपल्याला ते जपता आलं पाहिजे. कारण जर आज महाराज नसते तर आपण कुठे असतो, कोणाच्या हाताखाली काम करत असतो, काहीच पत्ता लागला नसता. ते होते म्हणून आज आपण आहोत. खरंच वाटतं आज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हवे होते. म्हणजे ज्या राजांनी निस्वार्थपणे आपल्यासाठी खूप काही केलं ते आज हवे होते आपल्यासोबत. म्हणजे त्यांनी एवढं सगळं करून ठेवलं आपल्यासाठी, त्याचा आपण ऋण तर नाही फेडू शकत, पण ह्याचे किल्ले त्याने बांधून ठेवलेत. कमीत कमी ते तर आपण जपूच शकतो. कधी कधी भरून येतं या किल्ल्यांची अशी अवस्था बघून. कारण त्याने मेहनतीने एवढं सगळं उभं केलं, आता हळूहळू विस्कळीत होत चाललंय. जपायला पाहिजे आपल्याला. खूप वाईट अवस्था आहे किल्ल्यांची. त्या साईडला बघू शकता की एक वॉल पूर्ण पडतच आले, पण जशीच्या तशीच ठेवले.
चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय असं म्हणून आपण आपलं पुढचं शूट चालू करूया. क्लायंट आलेत, सनसेट पण होत आला आहे. सो बघूया, लवकरात लवकर आठवूया सगळं आणि निघूया इकडून. कोणाची टोपी घातली आहे? चिकना दिसतं एकदम. टाकून का त्याच्यात टाकणार रेडी आहे. चला मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगचा आधी एंड करूया. सनलाईट पण गेली आहे. आजचा दिवस खूप छान होता, शूट पण खूप छान झालं, कपल पण सपोर्टिव्ह होतं, त्यामुळे हे शूट खूप छान झालं. तर मग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.